मॅचला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत जोडले जात आहेत चंदू शेटे सर. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा 51 मोटरसायकल बाईक भारतीय टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधील एक सोन्याचं पान म्हणेल मी, कारण 51 मोटरसायकल बाईक आणि 2 4 व्हीलर कार ज्या स्पर्धेत दिल्या जाणार आहेत. आज मात्र महत्त्वाचा दिवस. काल चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि त्यानंतर रिग्नेश 11 धमाका दिल्ली या 2 संघाने सेमीफायनलला जागा बनवली आहे. आता जर पाहिलं तर त्विषा 11 डायगर आणि त्यांच्याविरुद्ध निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर आकाश जांगीड घाटकोपर मुंबई. इम्रोज बॉलिंगसाठी आलेत खरे. पहिला बॉल अंपायर आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत पहिलाच बॉल हा अचूकतेवर नाहीये आणि पहिल्याच बॉलसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे. एकच वाईड आहे, एकच लाईन आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. हाँ, पहली गेंद पर टेक्नोलॉजी का इस्तेमाल, DRS का इस्तेमाल किया गया है. NB11 धनकवड़ी पुणे टीम द्वारा टॉस जीतकर उन्होंने पहले गेंदबाजी चुनी है. अंपायर ने ये गेंद को वाइड घोषित किया है. यस, वाईट बॉल हा निर्णय येताना पाहिला मिळतोय तिसऱ्या पंचांचा. म्हणजे 2 जे रिव्ह्यू होते त्यातला एक गमावला गेलेला आहे. यस, एकच वाईड आहे, याची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची आहे. व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे आणि इम्रोज खान ठाण्याच्या महागिरीचा एक जबरदस्त गोलंदाज महागिरी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु घाटकोपरचे एक जबरदस्त बॅटर आकाश जांगीड जोडीला नाशिकचे रविराज अहिरे. हो हो हो, हाही बॉल अप्रतिम होता, परंतु बॅटर प्रमाणे कीपर आणि कीपर प्रमाणे मागचे फिल्डर हे सगळेच बीट होत आहेत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. वहां पर बल्लेबाज आकाश जांगीड, पैरों में ज्यादा हलचल नहीं थी, एज लगा था और वहां पर स्लिप भी तैनात थी. फरदीन काजी थे, लेकिन स्लिप और विकेटकीपर के बीच में से गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. आकाश ओ यावेळेला थोडेसे थांबले, बॉल येऊ दिलं, परंतु बॉल टर्न झालाय आणि ज्या वेळेला जातोय यष्टीरक्षकांकडे वाईट बॉल घोषित केला जातोय. प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन मध्ये आहेत. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 6 वर जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा इम्रोज आकाश यांच्यासाठी पुढे केलाय बॉल. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे तिकडे, फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कालचा दिवस जर पाहिला तर अजयजी धमाकेदार राहिला. जी हाँ, क्योंकि दिल्ली धमाका टीम ने आखिरकार धमाका करके दिखाया. कल के अंतिम मैच में 80+ टोटल चेज किया गया था रिग्नेश 11 दिल्ली धमाका द्वारा. पहला मैच उन्होंने जीता था, दूसरा मैच हारे थे, लेकिन कल सबसे बेहतरीन प्रदर्शन चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम का देखने को मिला, जिन्होंने पहले दोनों मैचेस जीतकर सेमीफाइनल के लिए क्वालिफाई किया. पुन्हा एकदा इम्रोज एक जबरदस्त गोलंदाज आहेत. यावेळेला बॅकफुटला जात बॉल ढकलायचा होता पॉइंटला, परंतु जातोय मात्र पाठीमागे. जिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने. गती कमी असल्या कारणाने अंदाज घेणं तेवढं सोपं नाही आणि इम्रोज यांचं तेच खासियत आहे. व्हेरिएशन खूप चांगले करतात आणि अलीकडच्या कालावधीमध्ये या खेळाडूने आपल्या गोलंदाजीमध्ये महारत हासिल केली है. जी हाँ, बहुत अच्छी विविधता दिखाते हैं. खासतौर पर वो लेग कटर बहुत ही चतुराई के साथ डालते हैं. लाइन पर अच्छा खासा कंट्रोल देखने को मिलता है ज्यादातर मौकों पर इमरोज खान द्वारा. बल्ले का एज लगा था वहां पर बॉटम एज, लेकिन कोई नुकसान नहीं. स्कोर 7 रन बगैर नुकसान के. या वेळेला फटका समोर खेळलाय, पॉवर प्लेचा फायदा घेतला. मिड ऑन मिड ऑफच्या वरून बॉल खेळलाय. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. या वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4-4-4 चौकार. की गेंद थी और क्रीज में थोड़ा सा डीप जाकर पीछे जाकर उठाकर खेला है साहब ने. बहुत ही बेहतरीन चौका रविराज के बल्ले से. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर. अब दिशाहीन गेंद, वाइड का इशारा. थोड़े से दिशाहीन रहे जरूर है इस ओवर में. इससे पहले भी कुछ अतिरिक्त गेंदें डाली है. ओवर लंबा चलता हुआ, ये बहुत ज्यादा बाहर थी.
स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। आज ग्रुप बी के मैचेस हमें देखने को मिलेंगे और सभी टीमों की जानकारी के लिए कि इम्पैक्ट प्लेयर का रूल भी है इस टूर्नामेंट में। इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल आप कर सकते हो। बिग हिट यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग चुकलंय आणि इमरोजच्या जाळ्यात पहिली विकेट आलेली आहे। रविराज आहिरे यांना माघारी परतावं लागतं। विकेट येते। प्लेइंग 11 या ठिकाणी कळवतोय। रविराज आहिरे, आकाश जांगीड, याज्ञिक पटेल, राकेश यादव, राकेश अरपती, जैनेश ठाकूर, पार्थ पटेल, अमोल दुबे, किरण खोबरे, सिबान शेख हे आपल्याला पाहायला मिळतात। करे आणि नाझिम गुल्ली आणि करण नंद्रे ही खेळाडू मात्र इम्पॅक्टच्या स्वरूपात असतील। दुसऱ्या बाजूला NB धनकवडी पुणे, आकाश चिंदारिया, केतन मात्र इम्पॅक्टच्या स्वरूपात असतील। आकाश चिंदारिया, प्रथमेश मात्रे, प्रथमेश पवार, फरदीन काझी, त्याचबरोबर जर पाहिलं तर श्रेयस कदम, नागेश वाडेकर आणि त्याचबरोबर आशिष मेहरोल, फिरोज शेख, आर्यन भोईर, इमरोज खान आणि सूर्या मणिरत्नम केतन इम्पैक्ट स्वरूपात खेलतील। जहां केतन मात्रे इम्पैक्ट प्लेयर के तौर पर आपको नजर आएंगे। 12 पर पहला झटका लगा है। ऑफ स्टंप के बाहर की लेंथ बॉल को पुल करने के चक्कर में आउट हुए हैं रविराज आहिरे। नए बैट्समैन बायत के खिलाड़ी मैदान में। जैनेश आलेत आणि जैनेशसाठी काय बॉल टाकलाय, अफलातून बॉल टाकलाय तिकडे। वलसाड परिसरातील खेळाडू आहे आणि हा बॉल काही कळायला मार्ग नाहीये। काही चांगले फटके आले खरे, परंतु पहिली ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 12 धावा। ज्या वेळेला पहिली बॅटिंग करते त्रिशा 11 टाइगर। जबरदस्त ये अंतिम गेंद पहले ओवर की टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली थी और उछाल, अतिरिक्त उछाल था उसमें। हक्के बक्के भौचक्के रह गए वहां पर बल्लेबाज, सरप्राइज हो गए थे। हालांकि खेलने की कोशिश नहीं की वहां पर जैनिश ठाकुर ने। उनका खाता खुलना बाकी है। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है त्रिशा 11 टाइगर का 12 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 धावा धावफलकावर। 51 मोटरसायकल बाईक आणि माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा चर्चा मात्र भारतभर होणार आहे। 2 4 व्हीलर कार, विशेष म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा एक कार आहे, ही मोठी गोष्ट आहे। आणि पहिली ओव्हर संपण्यासाठी 6 मिनिटे गेलेली आहेत। याची नोंद घ्यायची 25 मिनिटात 5 षटकं। काल देखील आपण या ठिकाणी हा रूल अवलंबला होता आणि त्याचा फटका काही टीमला बसला देखील होता। 6 मिनिटे पहिल्या षटकासाठी गेली आहेत। 12 धावा धावफलकावर आहे। प्रथमेश पवार नाना इन ॲक्शन मध्ये त्या ठिकाणी रणनीत्या बनवत आहेत। धाव आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय। बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत आशिष मेहरोल। या खेळाडूचा देखील नेहमीच रोल महत्त्वाचा असतो व्यावसायिक क्रिकेटमध्ये। सुरुवात मुंबईवरून केली होती आणि सध्या पनवेल स्थित असताना पाहायला मिळतात। रायगडात देखील चांगली कामगिरी करतायत। एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला आकाश जांगीड आपल्याला पाहायला मिळतील। घाटकोपरचे खेळाडू आहेत, पंतनगरचे, मुंबईचे आणि जोडीला वलसाड गुजरातचे खेळाडू पाहायला मिळतात। जैनेश, आशीष मेहरोल सूरत के खिलाड़ी हैं। इस सीजन में भिवंडी में खेल चुके हैं। भिवंडी प्रीमियर लीग में खेले थे और वहां पर बहुत ही इंप्रेस किया था उन्होंने अपनी गेंदबाजी के चलते। यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय। एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहिला मिळेल। धावा कराव्या लागतील। काल आपण पहिल्या डावामध्ये ॲव्हरेज धावसंख्या आपल्याला 80-85 पाहायला मिळाली। 5 मॅचची आपण टोटल केली तर। जी हाँ, मुझे लगता है कि एक ही मुकाबला ऐसा था जहां पर 71 रन्स बने थे, नहीं तो सारे मैचेस में 80+ टोटल देखने को मिले थे। हालांकि रन्स चेज नहीं हो रहे थे। पहले 4 मैचेस में कोई भी टीम चेज करते हुए जीती नहीं थी, लेकिन आखिरी मैच में देर रात रिग्नेश 11 दिल्ली धमाका टीम ने गजब की बैटिंग की और 80+ टोटल चेज करके दिखाया। मजा येणार आहे आज सुद्धा, कारण रती महारथी आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। टेनिस क्रिकेट जगतातील वलयांकित नावं। यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडीशी उसळी होती, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळले। एक धाव तिकडे घेतलेली आहे आणि लगेच थ्रो आला तोपर्यंत प्रथमेश पवार नाना यांच्याकडे चेंडू टाकलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। सिमेंटची खेळपट्टी आहे आणि या सिमेंटच्या खेळपट्टीवर जर पाहिलं तर कालही चांगल्या पद्धतीने धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या। गेंद थोड़ी स्किड होकर भी आती है और तेज आती है बल्ले पर, तो ऐसे में शॉट्स खेलना भी कभी कभी आसान हो जाता है। और बल्लेबाजों का कल तो बोलबाला रहा था। आज अलग 4 टीमें खेलने वाली है। अलग प्रकार की क्रिकेट आपको जरूर देखने को मिल सकती है। हो, यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसताना पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने खेळायला गेले त्या ठिकाणी, फटका फसला आणि आणखीन एक विकेट येते। आशिष मेहरोल यांना यश मिळतंय आणि आकाश आउट होतात।
आजच्या दिशेने ज्या ठिकाणी आणखीन एक विकेट आली आहे, अजयजी काय म्हणाल? म्हणजे थोडीशी पडझड पाहायला मिळाली आहे सुरुवातीलाच, आणि इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु त्या प्रयत्नात विकेट येते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. याज्ञिक पटेल एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत गुजरातचे. बिलीमोरा गुजरातला बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. आणि माझ्या मते श्रीवर्धन तालुक्यात रॉयल फेस्टिवल, कोपरा ग्रुप, टायगर ग्रुप या ज्या 4 आयकॉनच्या स्पर्धा होतात ना, त्यामध्ये या खेळाडूला आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळताना पाहिलंय आणि साताऱ्याच्या एरळवाडीला देखील येताना पाहायला मिळालं होतं. याज्ञिक पटेल एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. समोर याला फटका पॉईंटच्या दिशेने खेळलाय, काही काळ हवेत जरूर होता. थर्डमॅनला मार्गस्थ होईल, रन एकच मिळणार आहे. चांगली गोलंदाजी, थोडासा दबाव निर्माण केलाय या ठिकाणी अजय सर. आणि धाव संख्येला जर पाहिलं तर थोडंसं आवाक्यात ठेवलंय, त्याचं कारण आहे 2 विकेट. जी हाँ, पावर प्ले में 2 विकेट्स चटका चुके हैं गेंदबाज. पहले ओवर में इमरोज को सफलता मिली थी, इस ओवर में आशीष मेहरोल भी काफ़ी प्रभावित करते हुए, और लेंथ में अच्छा खासा परिवर्तन देखने को मिल रहा है. पिछली गेंद को ऑन द राइज खेलना चाहते थे बैट्समैन, थोड़ा अतिरिक्त उछाल था जिसकी वजह से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जेनिस यावेळेला पुल करायला गेले, परंतु बॅटचे कडा घेऊन बॉल मात्र पाठीमागे जाईल. सुरतचे खेळाडू आहेत जेनिस, आणि दुसऱ्या बाजूला बिलीमोराचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. याज्ञिक गुजरातचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु पनवेल परिसरातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला संघर्ष या ठिकाणी सुरू झालाय. 2 बलाढ्य संघांमधील हा सामना पाहायला मिळतोय. क्रीडा नगरी सजली आहे, नटली आहे. काय मुख्य मंच पाहायला मिळतोय. ओ हो, यावेळेला उसळी होती, अंदाज नाही घेतला या बॉलचा, आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्लेचा विशेष फायदा नाही उचलला गेलाय. 15 धावा धाव फलकावर, 2 विकेट माघारीत. 11 टाइगर या टीमच्या. अक्सर हम देखते आ रहे हैं कि पावर प्ले में अच्छे खासे रन्स बन रहे हैं. ये अंतिम गेंद थोड़ा सा पटका था, अतिरिक्त उछाल प्राप्त करते हुए, अच्छी गति के साथ गेंदबाजी करते हुए, और गति में परिवर्तन भी देखने को मिला इस ओवर में. बहुत ही शानदार गेंदबाजी आशीष मेहरोल द्वारा. सफल ओवर की समाप्ति, मात्र 3 रन खर्च किए, एक सफलता उनके खाते में. पावर प्ले समाप्त हो चुका है, स्कोर 15 रन 2 विकेटों के नुकसान पर. चंद्रकांत शेटे सर मेरे साथ कमेंट्री बॉक्स में, जो कि हमेशा बताते रहते हैं कि कहाँ से खिलाड़ी आए हैं, लेकिन अभी देखना है कि कहाँ तक अपनी टीम को लेकर जाते ये 2 बल्लेबाज. अगदी बरोबर बोललात, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु कसं आहे, टेनिस क्रिकेट आता चांगल्यापैकी ग्लोबल होऊ लागलंय. विविध भागातील खेळाडू येऊ लागलेत, आणि पूर्वी असं नसायचं. बहुतेक एकाच विभागातील टीम असायच्या, आणि त्यामुळे विविध खेळाडूंना किंवा विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंना देखील थोडंसं या ठिकाणी त्यांना देखील नावलौकिक देणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आयकॉन आयडॉल पद्धत देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. खेळाडूंना लोकप्रियता मिळते किंवा इतर ठिकाणी देखील संधी मिळतात त्या कारणाने, आणि तोही एक छोटासा प्रयत्न. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पवित्रा तर होता रिवर्सचा, परंतु बॉल आवाक्यात नव्हता. पंच आमच्याकडे वळले, कळवतात हा वाईट बॉल आहे. और ये चौथी वाइड गेंद है इमरोज खान के स्पेल में. पहले ओवर में 3 वाइड गेंदें की थी. उनकी रणनीति स्पष्ट है कि हवा के साथ खेलने का मौका नहीं देना है, क्योंकि दाहिने के बैट्समैन के लिए इस समय ऑन साइड में हवाएं बह रही है, और कहीं ना कहीं वो एक सोच है कि थोड़ा दूर रखने का प्रयास कर रहे हैं. अगदी अंदाज घेऊन क्रिकेट आहे. यावेळेला टप्पा पडतोय, पुन्हा एकदा बॉल वळतोय, पुन्हा एकदा जास्त बाहेरच जातो. जसं तुम्ही म्हटलात, आवाक्यात बॉल द्यायचा नाही तो प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि यष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर एक वैभवशाली परंपरा असणारा किंवा खूप मोठा इतिहास असणारा कॅप्टन आहेत प्रथमेश पवार नाना. त्या इन्स्ट्रक्शन पाळल्या जात आहेत. लेकिन लाइन पर कंट्रोल दिखाना होगा, क्योंकि इस तरह के रन्स भी, जो फिजूल के रन्स आप खर्च करते हो, वो बाद में जब रन चेस करने के लिए आपके बल्लेबाज आते हैं तो वो भारी पड़ जाते हैं. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. टप्पा पडतोय, बॉल वळतोय, आणि अंपायर सुद्धा आमच्याकडे वळत आहेत. लगातार 3 बॉल असंच झालंय, आणि 3ही बॉलवर तेच होत आहे. बॉल टप्पा टाकतायत, त्यानंतर बॉल वळतोय, बॉल नानाकडे जातोय, अंपायर आमच्याकडे वळत आहेत. ये देखिए, हालांकि ये स्टॉक बॉल है जो लेग कटर डालते हैं दाहिने के बैट्समैन के विरुद्ध. गेंद बाहर की तरफ निकलती है इमरोज खान की, लेकिन उनकी शुरुआत बहुत दूर से हो रही है. ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर पिच करा रहे हैं, और टप्पा पड़ने के बाद और ज़्यादा गेंद बाहर निकल रही है. लाइन पर कंट्रोल देखने को नहीं मिल रहा है इमरोज खान द्वारा. लगातार 3 वाइड गेंदें. होतं अगदी अजयजी, मोठ्या मोठ्या गोलंदाजांच्या बाबतीत देखील होतं, चुका होतात, आणि असं काही नाही आहे. चुका करतो त्यालाच माणूस म्हटलं जातं, आणि इमरोज यांच्याकडून सातत्याने त्या 3 चुका झालेल्या आहेत या ठिकाणी. परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मी ते 18वर इमरोज. हो, आता मात्र ज्या ठिकाणी त्यांना बॉल टाकायचा होता त्याच ठिकाणी टाकलाय. लेंथवरून हळवार पद्धतीने एक कटर प्रस्तुत केला. याज्ञिकला कळलाच नाही हा बॉल. अप्रतिम गोलंदाजी. देखिए, इस बार थोड़ा सा आगे भी रखा था,
अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अभी तक थोड़ा पीछे भी रख रहे थे, दूर रख रहे थे, लेकिन इस बार लाइन को भी वैरी किया, लेन को भी बदला उन्होंने। यावेळेला मात्र लेंथवर टाकण्याचा प्रयत्न, पिक केला बॉल आणि याज्ञिक म्हणतात मी सुद्धा गुजरातवरून भिवंडीत का आलोय, बॅटिंग करायची मला सुद्धा, हा गया षटकार। ग्रुप बी का पहला सिक्सर याज्ञिक पटेल के बल्ले से, शानदार स्लॉक स्वीप, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है ऑन साइड में। गजब की पावर इस स्ट्रोक में और शानदार टाइमिंग भी थी, हवा के साथ खेला 6 रन। मस्त एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय, धावसंख्येला पुढे पाठवलंय, चांगलं युद्ध यांच्यामध्ये देखील रंगेल। इम्रोज नो डाऊट चांगले बॉलर आहेत, या सुमित ढेकळे यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये यानंतर पाहणार आहोत आणि विनंती असणाऱ्या आयोजकांच्या वतीने सुमित मंचावर यायचंय, मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। बाहुबली टेनिस क्रिकेटचे जहां बाहुबली है और बहुत ही शातिर कैप्टन माने जाते हैं सुमित ढेकले। प्रथमेश देखील आहेत त्यांच्या जोडीला, यावेळेला थोडासा बॉल पुढे केला होता, गती काढून घेतली होती, टायमिंग नाही झालं, परंतु बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय खरा। एक धाव तिकडे मिळणार आहे, धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट आता सर्वोच्च शिखरावर आहे सध्या, आपण पाहतोय अजयजी चांगल्या मॅचेस सुरू आहेत, स्पर्धा सुरू आहेत। नुकतीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासारखी एक दैदीप्यमान स्पर्धा झाली, येणाऱ्या कालावधीमध्ये सुप्रीमो पाहायला मिळणार आहे, बऱ्याचशा स्पर्धा अजूनही येत आहेत आणि त्याच्या मधोमध केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक आला आणि 51 मोटरसायकल बाईक घेऊन आला आणि त्याच्यामुळे या चषकावर आणि 2 4 व्हीलर कार एक तर खेळाडूसाठी आहे, परंतु एक प्रेक्षकांसाठी ही देखील एक मोठी उपलब्धता आहे या स्पर्धेची। यावेळेला फुल टॉस, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु फिल्डर आलेले आहेत त्या ठिकाणी, तिकडे थोडासा बॉल हातातून निसटला, छोट्या छोट्या चुका मागात पडतात, नंतर जिकडे एकच पाहिला पाहिजे होती तिकडे 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे। 27 रन हो चुके हैं, तीसरे ओवर का खेल प्रगति पर। इमरोज खान का एक और ओवर थोड़ा लंबा चलता हुआ, पहले ओवर में भी 3 अतिरिक्त गेंदें की थी, 12 रन खर्च किए थे, एक सफलता जरूर उनके खाते में है। यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रिवर्सचा, त्या ठिकाणी यशस्वी नाही झाला, गती कमी केली होती, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेण्यात यशस्वी राहिले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते। थोडीशी संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल अजयजी। हाँ बिल्कुल, हालांकि ये स्कोर इतना बुरा नहीं है, तीसरा ओवर अभी भी चल रहा है, 28 रन बने हैं, यानी कि लगभग 10 के करीब का करंट रन रेट है और मुझे लगता है कि विकेटें हाथ में रहेगी और कहीं ना कहीं थोड़ी पार्टनरशिप भी बन रही है इन दोनों बल्लेबाजों के बीच में, तो आखिर के जो 3 ओवर्स रहेंगे उसमें धुआंधार बैटिंग देखने को मिल सकती है। यावेळेला फुल टॉस, त्याला माफी नाहीये, पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, बॉल गेलाय सीमारेषा पार, 6 धावा, षटकार 6। कमजोर गेंद थी ये, शायद यॉर्कर का प्रयास कर रहे थे, लेकिन यॉर्कर में यही समस्या होती है कि सही ठिकाने पर ना गिरे तो बल्लेबाज उसका फायदा उठाते हैं, उसको सही ठिकाने लगा देते हैं। बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्ले के बीचों बीच लेकर खेला मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से, खूबसूरत छक्का, समन्वय युवा प्रतिष्ठान स्टैंड के ऊपर गेंद को फेंक दिया है। 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावांवर, 2 विकेट माघारी परतल्यात विशाल 11 टायगर संघ आणि आता वेळ झाली आहे आमच्या डीजे मास्टरकडे जाण्याची, कारण 3 षटकांचा खेळ संपतोय। चेक। तर या व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आणि टेनिस विश्वातील स्टार खेळाडू इथे दाखल झाले आहेत। मी मयूर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे। सुमित ढेकळे याला इन ॲक्शन मध्ये आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। सुमित ढेकळे याला आपण पाहतोय, त्याचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। सध्या तो पालघर जिल्ह्यामध्ये राहतो आणि बऱ्याचशा टीमचं तो प्रतिनिधित्व करतो, त्याचा शुभ सन्मान। त्यानंतर प्रथमेश ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान। विनंती असेल सूर्यकांत पाटील यांना आपले शुभ हस्ते आपण प्रथमेश ठाकरे यांचा शुभ सन्मान करावा। आपण पाहू शकता प्रथमेश ठाकरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। प्रथमेश ठाकरे वारेट गांव से बिलोंग करते हैं भिवंडी में, यस, और वारेट की 24 कैरेट है, 24 कैरेट गोल्ड, प्युअर सोनं। तसेच आमचे काही मान्यवर दापोडे गावते भारतीय जनता पार्टीचे नेते प्रभाकर पाटील यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी मयूर पाटील यांना विनंती करतोय। आपले शुभ हस्ते आपण प्रभाकर पाटील
यांचा शुभ सन्मान करावा. नया ओवर लेकर आशीष मेहरोल. स्विंग एंड मिस, यहां पर एज लगा है और बल्लेबाज का काम तमाम होता हुआ. विकेट झटकते हुए आशीष. मुख्य व्यासपीठावर इथे शुभ सन्मान होतोय. प्रभाकरजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते, त्याचप्रमाणे बूथ प्रमुख दापोडा मणिलालजी पाटील यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांत पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. आणि तदनंतर कृष्णा पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी नितील पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. कृष्णा पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. मान्यवरांना जय श्रीराम ची मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच संदीप जी मोरे. 34 पर लगा है झटका. अमोल आए हैं और अमोल ने गेंद को उठा के खेल दिया है. फील्डर बहुत दूर नहीं पहुंच पाए. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पहुंचते हुए गेंद पर सिंगल मिलेगा अमोल को. स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 3 विकेटों के नुकसान पर. त्विशा 11 टाइगर टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई ग्रुप बी के इस पहले मैच में. इथे रतनबुवा ट्रॉफी मधील लेजेंड खेळाडू ज्याला आकर्षक कार प्राइज मिळाली, केतन म्हात्रे याचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल त्याला VIP डाईस वर यायचंय. केतन म्हात्रे, वेलकम इन भिवंडी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक और स्विच हिट की कोशिश. इस बार गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. DRS की मांग कर रहे हैं वहां पर बल्लेबाज. जी हाँ, ले लिया है रिव्यू. इकडे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक फटका आला खरा अमोल डुबे यांच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक केलाय. आतापर्यंत हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे आणि पाहिजे हा निर्णय काय असेल, कारण कमबॅक करणारे षटक तर मात्र आशिष मेहरोल यांनी अशा ठिकाणी केलेला आहे. आणि हे व्यावसायिक क्रिकेट आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने एक संघ एक खेळाडू अधिराज्य नाही गाजवताना कमबॅक होतात सातत्याने. लालचंद माली यांचं शुभागमन झालंय. मानकोली येथील समाजसेवक लालचंद माली यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. और यही तो खासियत है ऑल इंडिया ओपन क्रिकेट की. वैसे भी क्रिकेट का कोई भी फॉर्मेट क्यों ना हो, वहां पर वार पलटवार देखना दर्शक पसंद करते हैं. आशीष मेहरोल का पहला ओवर भी गजब का था. सिर्फ 3 रन खर्च किए थे, एक सफलता प्राप्त की थी उन्होंने इस ओवर में. विकेट के साथ शुरुआत, उसके बाद चौका जरूर आया है, लेकिन ओवरऑल जो गेंदबाजी हुई है वो बहुत ही जबरदस्त, काफी किफायती स्पेल उनका यहाँ पर चलता हुआ. अभी तक 2 गेंदबाजों को हमने देखा है, इमरोज खान और आशीष मेहरोल, लेकिन दोनों की गेंदबाजी में काफी फर्क रहा है. इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्यू गवा दिया है त्विशा 11 टाइगर ने. दोनों भी टीमों ने एक एक रिव्यू गवाया है. 2-2 रिव्यू है आपके पास हर इनिंग्स में. एक एक रिव्यू बचा हुआ है इस पारी में. 39 for 3. ओ बेहतरीन यॉर्कर और क्लीन बोल्ड. विकेट नंबर 4 का पतन. यस, याग्निकला देखील माघारी परतावं लागतंय. ज्या पद्धतीने रिव्हर्स खेळायला गेले, परंतु
स्टंप दाखवले आणि त्याचाच फायदा या ठिकाणी गोलंदाजाने घेतला. अप्रतिम षटक पाहायला मिळालं. या षटकात फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आशिष मेहरोलने. जबरदस्त कमबॅक. याग्निक आउट. बहुत ही तीखा यॉर्कर था, सही पोजीशन में भी नहीं थे. स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर गलत देखने को मिला. पहले ही वो स्टांस लगभग चेंज कर चुके थे. इस विकेट की तैयारी थी लेकिन उसको परखते हुए तेज तर्रार यॉर्कर, सटीक यॉर्कर आशीष मेहरोल द्वारा काफी कामयाब स्पेल की समाप्ति की है आशीष मेहरोल ने. 4 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ. रन संख्या 39, 4 विकेटों के नुकसान पर. दो ओवर में केवल 8 रन खर्च किए आशीष मेहरोल ने और 3 सफलताएं प्राप्त की. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर देखील ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली कौतुक करावं लागेल. या दोघांच्या म्हणजे इम्रोज खान आणि आशिष मेहरोल यांच्या गोलंदाजीमध्ये बरंचसं साम्य पाहायला मिळतं. एक लांबून धावत येत असताना लेग कटर्स खूप प्रभावी करतात आणि एक कमी रनअपमध्ये देखील तीच गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतात. आणि आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39 झाले. येणाऱ्या 2 ओव्हर यात विशा 11 टायगरसाठी खूप महत्त्वाचे असतील. मोठमोठे स्ट्रोक त्यांना खेळावे देखील लागणार आहेत. परंतु गोलंदाजीसाठी गोरेगाव मुंबईचे खेळाडू फिरोज येत आहेत. फिरोज शेख लेफ्ट आर्म गेंदबाज, तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और खासतौर पर डेथ ओवर्स में ज्यादातर गेंदबाजी करते हुए नजर आते हैं. नई गेंद का भी अच्छा इस्तेमाल करते हैं. पहली गेंद रुक कर आई, स्ट्रोक को चेक किया लेकिन मिस टाइम स्ट्रोक और बढ़िया कैच. खुद गेंदबाज ने कैच लपका है. कॉटन बोल्ट के रूप में आउट होते हुए अमोल दुबे. आमचीच असते गाव. ये कमजोर गेंद थी लेकिन बड़े शॉट के लिए शायद तैयार भी नहीं थे. नो बॉल है. बीमर हल्के हाथों से खेला, सिंगल प्राप्त कर लिया है वहां पर बैट्समैन राकेश यादव ने. आता एक संधी असणार आहे मोठा फटका मारण्याची. बीमर करून बसले या ठिकाणी फिरोज. पाहूया त्याचा फायदा या ठिकाणी उचलावा लागणार आहे. राकेशकडे देखील एक चांगली क्षमता आहे. एक आयकॉन म्हणून देखील त्यांची ओळख आहे. चांगले ऑलराऊंडर आहेत आणि आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. संधी आहे मोठा फटका मारण्याची. या मोठ्या स्पर्धेत दाखल झालेले आहेत. माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडा नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फ्रीड गेंद, लेंथ बॉल ऑन द राइज खेल दिया है. सामने अच्छा शॉट लेकिन फील्डर काफी सतर्क है. लॉन्ग ऑन से पहुंचे हैं गेंद पर. एक ही रन मिलेगा. जबरदस्त फील्डिंग, जबरदस्त थ्रो वहां पर. आकाश चिंदारिया थे डीप में और आकाश चिंदारिया अच्छे फील्डिंग के लिए जाने जाते हैं. खूप चांगला थ्रो केला आकाश. लिडिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि एक मुख्याच्या क्षणी फलंदाजी करणारे फलंदाज. गती कमी केली यावेळेला. अंदाजच नाही आला. बॅट फिरवून झाली त्यानंतर बॉल आलाय. जी हाँ, वेल डिस्गाइज स्लोवर डिलीवरी थी. हालांकि फुल टॉस बन रही थी लेकिन बैट्समैन उसको परख ही नहीं पाए थे. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, थोड़ी सी डिप होकर आई थी अंतिम क्षणों में. बल्ले के नीचे से निकल गई सीधे विकेट कीपर के पास. स्कोर 42 रन. इस बार भी फुल टॉस है. आपकी बार ड्राइव किया गेंद हवा में और बिल्कुल खाली क्षेत्र में मिड ऑफ के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन. यस, मिड ऑफ आतमध्ये होता त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला गेला आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. चांगला फटका आलाय. राकेश यादव के बल्ले से ये चौका निकलता हुआ. कमजोर गेंद, ढीली गेंद, उसको सही नसीहत देते हुए सही इलाके में खेला था. सीधे बल्ले का प्रहार करते हुए उनका यह पहला चौका. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन. विकेट गिरे हैं 5. 5वें ओवर का खेल इस समय प्रगति पर. रनों की रफ्तार को बढ़ाने की जिम्मेदारी इस समय बल्लेबाजों के कंधों पर.
हल्की सी पीछे रखी हुई गेंद पुल कर दिया है, लेकिन कुछ खास टाइमिंग इसमें नहीं है। डीप मिड विकेट पर अच्छा क्षेत्र रक्षण, 1 ही रन मिलेगा। अब मात्र 7 गेंदें चंदू सर यहाँ पर शेष है। क्या सोच हो सकती है बल्लेबाजों की, कितने रनों के बारे में सोच रहे होंगे? अगदी 70-1 पर्यंत जायलाच पाहिजे। काल ज्या पद्धतीचे आपण मॅचेस पाहिलेले आहेत तर 70-1च्या दिशेने वाटचाल करावीच लागणार आहे। उसके लिए 2-3 बड़े शॉट्स खेलने होंगे। पुलर लेंथ में परिवर्तन, चतुराई भरी गेंदबाजी, बीट किया बैट्समैन को और इसके साथ ही फिरोज का ये सफल ओवर समाप्त होता हुआ। सिर्फ 8 रन खर्च किए और 1 सफलता उनके खाते में। 5 ओवर की समाप्ति पर स्कोर 47 रन, 5 विकेटों के नुकसान पर। वळलाय बॉल, हा टर्न देखील करताना पाहायला मिळाले। गती परिवर्तन चांगलं केलं या षटकात देखील त्यांनी। सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर अगदी वेगात बॉलिंग करण्यापेक्षा कमी गतीचे चेंडू देखील प्रभावी ठरतात, हे या ठिकाणी त्यांनी दाखवताना पाहायला मिळालं। आणि 5 ओव्हरमध्ये 47 वर या स्कोरला थांबवताना पाहायला मिळतात। पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एक मोठी धावसंख्या इम्पॅक्टच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये केतन चाललेले आहेत आणि सूर्या मणिरत्नम यांच्या जागी केतन म्हात्रे आता मात्र इम्पॅक्ट दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये। परवाच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात त्यांनी आपल्या आयुष्यातील 6वी कार जिंकली। ऑलरेडी दारात 37 मोटरसायकल आहेत, तर जोडीला 6 कार देखील आहेत। जी हाँ, हालांकि वो ग्रामीण फॉर्मेट में उनका बेहतरीन प्रदर्शन था, लेकिन ऑल इंडिया ओपन कैटेगरीज में भी हमने देखा है कई ऐसे टूर्नामेंट्स हैं जहां पर उन्होंने बहुत ही उम्दा प्रदर्शन किया है। मेरे ख्याल से धड़ाकेबाज ट्रॉफी में भी मुरबाड में वो अच्छा खेले थे। गोवा के सांगेम प्रीमियर लीग में भी अच्छा प्रदर्शन कर चुके हैं। नेशनल ब्लास्ट टूर्नामेंट में हमने देखा है केतन म्हात्रे को, और निश्चित रूप से उनका बल्लेबाजी में उपयोग किया जाएगा। इम्पैक्ट प्लेयर के तौर पर आए हैं। अंतिम ओवर का खेल शेष है। मैच के सेकंड हाफ में ज़रूर उनकी बैटिंग यहाँ पर देखने को मिल सकती है। आखिरी ओवर की जिम्मेदारी आर्यन भोईर के कंधों पर। परंतु आर्यनचं देखील टॅलेंट पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसात या गोलंदाजाची देखील चर्चा होताना पाहायला मिळालेली आपल्याला। आर्यन भोईर बाजूच्याच हायवे दिवे गावचा असणारा खेळाडू आहे। एका बाजूला राकेश हलपती, राकेश यादव मैदानात आहेत। पहली गेंद पर विकेट, बल्ले का किनारा और गेंद सीधे विकेट कीपर के सुरक्षित दस्तानों में। उगाच कोणाची चर्चा होत नाही, त्यासाठी काहीतरी तुम्ही परफॉर्मन्स करत असता। आणि इकडे राकेश पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होते खरे, परंतु बॅटची कडा आणि नाना यांच्या सुरक्षित हातात चेंडू जाताना पाहायला मिळतोय। विकेट आली आहे। देखिए, बल्लेबाजों को तीसरे ओवर में थोड़ा सा मोमेंटम मिला था। अगला मैच एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, एलके स्टार्स और रेड डेविल्स अमर साइड डिंगडोंग के बीच में अगला मैच रहेगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत पहुंचना है। ओहो, यावेळेला बॉल थोडासा पुढे केलाय। आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजय सर, या गोलंदाजामध्ये देखील काहीतरी वेगळं टॅलेंट आहे। निश्चित रूप से, इसीलिए तो इतने बड़े टूर्नामेंट में उनको टीम में शामिल किया जाता है। ऑल इंडिया लेवल पर आप खेल रहे हो तो आपके अंदर प्रतिभा तो होगी, उसके अलावा तो आपको कोई आपकी टीम में लेगा नहीं। और उन्होंने सिद्ध भी किया है अपने आप को। आर्यन भोईर इस बार फुल लेन के ऑन साइड में ड्राइव करते हुए इन फ्रंट ऑफ स्क्वेयर खेला है। मिसफील्ड और गेंद सीमा रेखा के बाहर। जहां पर 2 रन मिलने मुश्किल थे, वहां पर मिले हैं 4 रन। यहां पर मिसफील्ड के चलते चौका मिला है, 50 रन पूरे होते हुए। और अब की बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है। एक और बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। पार्थ पटेल आक्रमण करते हुए। पार्थ
पेनल्टी है, 3 गेंदों की पेनल्टी लगेगी, ध्यान में रखिएगा। सो कोई भी कप्तान विलंब ना करे, तुरंत आपको टॉस के लिए पहुंचना है। रेड डेविल्स के कैप्टन और एलके स्टार के कैप्टन शानदार बल्लेबाजी करते हुए इस आखिरी ओवर में पार्थ पटेल, रन संख्या 63, 6 विकेटों के नुकसान पर आर्यन भोईर महंगे साबित होते हुए। अंतिम गेंद इस बार वाइड यॉर्कर चॉप कर दिया है, गेंद को निकाल दिया है डीप स्क्वेरिश थर्ड मैन की दिशा में। फील्डर बहुत दूर से पहुंचे हैं। अच्छा क्षेत्र रक्षण, अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद पर अच्छा शॉट भी था, क्षेत्र रक्षण बढ़िया और उतनी ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन अंतिम गेंद पर। इस तरह से पारी समाप्त होती हुई त्विशा 11 टाइगर टीम की। कुल रन संख्या 65, 6 विकेटों के नुकसान पर और 66 रनों की चुनौती 6 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए NB 11 धनकवडी पुणे टीम के सामने। यस, यानंतरचा सामना रेड डेव्हिल्स अमरसाई एलके स्टार डिंगडॉंग विरुद्ध एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक होईल। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचंय। टॉस की तरफ हम जरूर बढ़ रहे हैं, लेकिन उससे पहले एक नज़र डालते हैं बैटिंग कार्ड पर। त्विशा 11 टाइगर आकाश जांगीर और रवि आहिरे ओपन करने आए थे। ज़्यादा कुछ योगदान नहीं दे पाए सलामी बल्लेबाज। 6 बनाए आकाश ने, रवि के खाते में 4 रन जेनिश ने बनाए थे जो वन डाउन आए थे। याग्निक पटेल को अच्छी शुरुआत मिली, 14 रनों का महत्वपूर्ण योगदान और अंत में पार्थ पटेल टॉप स्कोरर 18 रन मात्र 5 गेंदों का सामना करते हुए बढ़िया कैमियो खेला है उन्होंने और एक मोमेंटम दिया अपनी टीम को। 65 रन 6 विकेटों के नुकसान पर 7 अतिरिक्त रन और उसमें कहीं ना कहीं ज़्यादा योगदान जो है इमरोज खान का रहा। 6 वाइड गेंदें उन्होंने ही की थी। गेंदबाजी बहुत ही बढ़िया रही है। जहाँ पर रन्स काफ़ी बनते हैं, 80 के ऊपर भी स्कोर बनता है, वहाँ पर 70 के अंदर रोका है तो काबिल तारीफ है। आर्यन भोईर महंगे ज़रूर रहे, 1 विकेट उनके खाते में। आशीष मेहरोल सबसे बेहतरीन गेंदबाजी उनके द्वारा, 2 ओवर में 8 रन देकर 3 विकेट्स। फिरोज ने 1 ओवर किया था, 8 रन देकर 1 सफलता उनके खाते में। 2 ओवर में 31 रन इमरोज महंगे साबित हुए, 1 सफलता उन्होंने भी प्राप्त की। तो 66 रन बनाने हैं 6 ओवर्स में मैच को जीतने के लिए NB 11 धनकवडी पुणे टीम को। ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे। हॅलो, प्रभाकर पाटील साहेब आणि मणिलाल पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती असेल टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। चला दोन्ही कॅप्टन। रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग आणि एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक। यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे। या प्रभाकर पाटील साहेब, मणिलाल पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेतील टॉस केला जातोय। मान्यवरांना विनंती असेल टॉस केला जातोय। संपूर्ण भारतामध्ये चर्चा आहे 51 मोटरसायकल बाईक आणि 2 4 व्हीलर कारची आणि त्याच मॅचचा टॉस केला जातोय। केंद्रीय मंत्री कॉल केलाय। माझ्या बरोबर ओमकार खेणी आणि त्याचबरोबर रजत मुंडे। केंद्रीय मंत्री आणि कपिल पाटील साहेब आणि धन्यवाद। आपलं मनापासून आभारी असेल साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हा आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनशी मी आता चर्चा करू। माझ्या बरोबरीने टेनिस क्रिकेट विश्वातील मी 2 लाजाळू खेळाडू म्हणेल, कारण ओमकार केणी माझ्या बरोबरीने आहेत आणि रजत मुंडे आहेत, परंतु गुणवान खेळाडू आहेत आणि या दोन्ही लेफ्टी बॅटरची चर्चा सध्या भारतात आहे। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि ही स्पर्धा जर पाहिलं ग्रामीण गट आहे, खुला गट आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 51 मोटरसायकल बाईक, 2 4 व्हीलर, एक खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुद्धा लकी ड्रॉच्या नुसार 4 व्हीलर कार आहे। हाही एक रेकॉर्ड असेल। काय म्हणाल, किती उत्कंठा, आयोजनाविषयी काय म्हणाल आणि निर्णय काय असेल? सर्वात पहिले तर आम्ही फिल्डिंग घेऊ आणि तसं आयोजन बघायला तर खूप चांगलं आहे। इथे याचा एक्साइटपणा जास्त होता आणि आता आलं तर खूप बरं वाटतं आहे आणि आता प्रयत्न असेल
कमीत कमीमध्ये रोखायचं. कमीत कमी रोखायचा प्रयत्न आहे. रजत कसं वाटतंय ज्यावेळेला आजपासून 5 वर्ष मागे गेला तर रजत नावारूपाला येण्यासाठी धडपड करत होते. गावासाठी मी सुरुवातीला तुम्हाला बॉलिंगसाठी पाहिलं होतं आणि आज आज भारतभर एक वेगळी ओळख मिळाली आहे किंवा त्या दिवशीचं तुमच्या गावातील आम्ही स्वागत पाहिलं. काय म्हणाल, कसं वाटतंय आता? नक्कीच चांगलं वाटतं आहे, कारण जेव्हा आपण काहीतरी गावासाठी करतो आणि जेव्हा त्या लेवलला जातो आणि गाव सपोर्ट करतो तर त्यांचा खूप आभारी आहे मी. आणि दरवेळी ते सपोर्ट करत असतात आणि जेव्हा पण असं वरती घालती झालं तरी काय एवढा बोलत नाही, पण जेव्हा हे असं तेव्हा गावाला जास्त सपोर्ट करतात. आणि आता आता हाच माझा इच्छा आहे की पुढं पण हेच करायचं. पुढे सुद्धा हेच करायचं आहे. गावाने ही लोकप्रियता दिली आहे आणि एक स्वप्नवत कामगिरी तुमच्याकडून देखील होताना पाहायला मिळाली. माझ्याबरोबर ओमकार केणी टॉस जिंकून जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मते याच स्पर्धेत 4 व्हीलर कार जिंकलेले खेळाडू आहेत आणि आज 51 बाईक 2 4 व्हीलर. कसं वाटतंय हे माहोल, आयोजन आणि त्या आपल्या लाडक्या स्पर्धेत पुन्हा येऊन कसं वाटतंय? नक्कीच खूप चांगला वाटतं. जेव्हा आम्ही केंद्रीय मंत्रीसाठी येतो, मोस्टली तर आम्ही ग्रामीण फॉर्मॅटला येतो, पण आज ओपन फॉर्मॅटला यायची संधी भेटली. तो मी ऑर्गनायझरचं धन्यवाद करतो की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म सेट केला आहे प्लेयर्स लोकांसाठी. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न, आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये मी तर बघतो तुमची दमछाक झाली आहे, आज इकडे उद्या तिकडे, तर कसं वाटतंय ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट यांचा ताळमेळ कशा प्रकारे घालता किंवा आता जी ग्लॅमर येऊ लागलंय त्याच्याविषयी काय म्हणाल? नक्कीच टेनिस क्रिकेटला ग्लॅमर पण आलं आणि बॅलन्स करणं पण खूप डिफिकल्ट होतं ग्रामीण क्रिकेट आणि ओपन क्रिकेटला. पण मी याचं क्रेडिट तुम्हाला पण देतो सर, कारण की या वर्षाची सुरुवात माझी जुन्नर प्रीमियर लीगपासून स्टार्ट झाली आणि तुम्ही मला बोलवलं, तुमचे पण खूप आभार व्यक्त करतो मी. तर दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर खूप आता उत्साहित आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. 51 मोटरसायकल बाईक जो रेकॉर्ड आहे भारतीय टेनिस क्रिकेटचा. रजत मुंडे आणि ओमकार केणी दोघेही सज्ज आहे. टॉस जिंकला मात्र या ठिकाणी रजत मुंडे यांनी आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. टीम रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग या टीमने आणि दुसऱ्या बाजूला LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक ही मात्र आता बॅटिंगला उतरेल. परंतु जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. अशी स्पर्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक. धन्यवाद. थैंक यू सो मच चंदू शेट्टे सर. भारतीय जनता पार्टी, कपिल पाटिल फाउंडेशन, जॉय कुमार युवा प्रतिष्ठान, एकवीरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चौटा हिरवा, मानकोली, दिवा स्पोर्ट्स, दिवा विलास स्पोर्ट्स राहनाल और सिद्धिविनायक अंजूर की ओर से आप सभी का हार्दिक स्वागत है माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में. आज एक और महत्वपूर्ण दिन इस टूर्नामेंट में. चौथी रात का खेल है. अंडर फ्लडलाइट्स क्रिकेट ग्रुप बी के मैचेस ऑल इंडिया ओपन हाफ से त्विषा 11 टाइगर बनाम NB 11 धनकवड़ी पुणे. आज का ये पहला मुकाबला 66 रनों का लक्ष्य रखा गया है त्विषा 11 टाइगर टीम द्वारा. 2 महत्त्वाचे सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हरीश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. नुकतंच ज्यांनी ISPL या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांभारली नावाच्या गावाचं नाव मात्र जगभरात ज्याने केलं, डंका पिटलाय, रजत मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. अभिनंदन रजत, असंच खेळत राहा, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे ओमकार केणी या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार ज्यांनी जिंकली अगोदर आणि सध्या ऐरोलीच्या दिवा कोळीवाड्याचं नाव करत असताना पाहायला मिळत आहेत, तेच एक दर्जेदार खेळाडू ओमकार केणी यांचाही सन्मान केला जातोय. इसी बीच खेल की शुरुआत सिब्बान ने डॉट बॉल के साथ की है. फरदीन काजी स्ट्राइक पर लो फुल टॉस ड्राइव किया, सामने फील्डर मिड ऑन पर, फिर से कोई रन नहीं. ओमकार केणी का सम्मान मंच पर. अगले मैच में उनको एक्शन में देखना मत भूलिएगा. अच्छी शुरुआत करते हुए सिब्बान शेख, सलामी बल्लेबाजों के रूप में फरदीन काजी और केतन म्हात्रे, 2 विस्फोटक बल्लेबाज. गति परिवर्तन, इस बार छकाया, एक और खूबसूरत गेंद. सिब्बान शेख के पास काफी तजुर्बा है और उसी का इस्तेमाल करते हुए बहुत ही बढ़िया वेरिएशंस दिखाते हुए फरदीन को अभी तक बांध कर रखा है. हालांकि फरदीन काजी भी इस सीजन में कई बेहतरीन पारियां खेल चुके हैं और अच्छी नोकझोंक पहले ओवर में फिलहाल देखने को मिल रही है गेंद और बल्ले के बीच में. सिब्बान एक बार फिर से, इस बार पैरों की तरफ आती हुई फुल लेंथ गेंद फ्लिक कर दिया है. गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद है, एक रन पूरा किया और थोड़े से सुस्त वहां पर रहे फील्डर, उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज काफी चुस्त और चौकन्ने हैं, खासतौर पर काफी फुर्तीले है फरदीन काजी. केतन का भी अच्छा साथ उनको मिला और 2 रन कंप्लीट. 2 रनों के साथ खाता खुलता हुआ NB 11 धनकवड़ी पुणे टीम का.
चौथी गेंद पर खाता खुला है। 66 रनों की चुनौती है 6 ओवर्स में NB11 के सामने। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में, पीछे कोई खिलाड़ी नहीं है और खिलाड़ी पीछा कर रहे हैं, लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन। इस बार लो फुल टॉस फ्लिक कर दिया है। इस बार टाइमिंग अच्छी है, लेकिन सीधे फील्डर के पास पहले बाउंस पर वाइड ऑफ डीप मिड विकेट। एक ही रन मिलेगा और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। रन संख्या 7 बिना किसी नुकसान के। हालांकि रनों के मामले में हम देखें तो थोड़ी धीमी शुरुआत है, क्योंकि 11 का आस्किंग रेट था पारी की शुरुआत में, उसमें थोड़ी सी बढ़ोतरी हुई है, लेकिन विकेट नहीं गिरा है। पहली 3 गेंदों पर काफी स्ट्रगल किया था फरदीन काजी ने, लेकिन उसके बाद एक जो चौका जड़ा है उन्होंने, निश्चित रूप से उसके बाद उनका आत्मविश्वास भी बढ़ता हुआ नजर आ रहा है और अब गेंदों को मिडल करते हुए नजर आ रहे हैं। केतन ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है। 7 रन बिना किसी नुकसान के NB11 धनकवडी पुणे। चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची, त्विषा 11 टायगर संघाची। अजूनही 5 ओव्हरमध्ये 59 धावा करायच्यात, म्हणजे हे आव्हान बऱ्यापैकी आता आहे आणि येणाऱ्या 5 ओव्हर या महत्त्वाच्या असतील। सिब्बान पहा, अनुभव 40 ओलांडली आहे, परंतु गोलंदाजी जी पाहायला मिळते, वेग पाहायला मिळते, धार म्हणतो आपण, तर ती धार पाहायला मिळते गोलंदाजी, ती लाजबाब अजूनही आहे आणि पॉवर प्लेमध्ये 7 धावा लाजबाब म्हणावं लागणार आहे आणि अजूनही म्हणजे मॅचला ऑन ठेवलेलं आहे पहिल्याच ओव्हरमध्ये त्विषा 11 टायगरने। अब लगभग 12 के करीब का आस्किंग रेट है। हालांकि ये आवश्यक रन रेट भी ज्यादा मायने नहीं रखता है जब फरदीन काजी और केतन मात्रे जैसे बल्लेबाज क्रीज पर हो। केतन मात्रे इंपैक्ट प्लेयर है और कितना असर डालेंगे अपने बल्लेबाजी के बदौलत इस मैच पर, यह देखने वाली बात है। बहुत अच्छे फॉर्म में ये दोनों भी खिलाड़ी इस सीजन में। विपक्षी टीम की यदि हम बात करें तो त्विषा 11 टाइगर के पास भी बॉलिंग आक्रमण तो काफी जबरदस्त है। नेवर लेकर निकुंज तैयार होते हुए। यस, नागदराचे खेळाडू आहेत, गुजरात परिसरातीलच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। चिखली परिसरातील खेळाडू आहेत, पाहूया 7 धावा तर दिलेल्या आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये सिब्बानने दबाव निर्माण केलाय, परंतु अजयजी येणाऱ्या ओव्हर खूप महत्त्वाचे असतात आणि हे विसरून चालणारे मैदानात केतन मात्रे, फरदीन काजी, 2 भारतीय टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नावं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। एक मुंबईच्या शिवडीचे आणि एक डोंबिवलीच्या वाकळणचे मैदानाच्या आतमध्ये आहेत। जी हाँ, और इस टूर्नामेंट की यह खासियत है, यहाँ पर ऑल इंडिया ओपन हाफ में हमें भारतीय टेनिस बॉल क्रिकेट के रथी, महारथी और महारथियों के भी महारथी देखने को मिल रहे हैं। त्विषा 11 टाइगर टीम के पास नाजिम गुल्ली भी है। पहली गेंद थोड़ा सा पीछे रखा था, हल्के हाथों से थोड़ा सा पंजों के बल उछलते हुए पुश किया है कवर्स में और सिंगल लेते हुए फरदीन। योगेश पेंडकर याचं देखील शुभागमन झालं या व्यासपीठावर, त्याचं देखील केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत। ओवर टू कम बॉक्स। थोड़ा सा अलग प्रकार का बॉलिंग एक्शन है, हल्का सा साइड आर्म। निकुंज पटेल बायत के गेंदबाज और अब स्ट्राइक है केतन म्हात्रे के पास। यस, अगदी बरोबर म्हटलं। थोडीशी मलिंगाची झलक या गोलंदाजीमध्ये दिसताना पाहायला मिळते। म्हणजे या ॲक्शनने कोण आलं की ऑटोमॅटिक मलिंगा हे नाव पुढे येतं, कारण त्या ॲक्शनला लोकप्रियता मलिंगाने मिळवून दिली। असं नाही, त्या अगोदर देखील ॲक्शनचे बॉलर होते, त्यानंतर सुद्धा आले, परंतु ॲक्शनला मलिंगा ॲक्शन बोललं गेलं। यस, स्लिंगा मलिंगा। अपील जोरदार है, लेकिन अंपायर की सहमति नहीं। रनआउट का भी मौका बन रहा था, वहां पर डायरेक्ट हिट लगता तो शायद ये मामला काफी नजदीकी बन सकता था। चिकी सिंगल। इकडे त्विषा 11ने सुद्धा थोडासा दबाव निर्माण केलाय, त्याचं कारण आहे ज्या फ्लोने धाव संख्या पाहिजे ती अजूनही होऊ दिलेली नाहीये। एक गोष्ट आहे की मॅच मोठी आहे, 11ची सरासरी काय तेवढी मोठी नाहीये, परंतु सुरुवात पॉवर प्ले मध्ये जखडून ठेवणं ही जमेची बाब त्विषा 11 टायगर संघाची पाहायला मिळते। पुन्हा एकदा त्याच ॲक्शनने पिचिंग जर पाहिलं तर एक्शनच्या बाहेर पिचिंग होती। या सगळ्या गोष्टी निहाळत असतात पंच आणि अपील केलं मात्र या ठिकाणी प्रभावी कामगिरी म्हणावी लागेल गोलंदाजांची। अंपायर का कोई इशारा भी नहीं था, तो कहीं ना कहीं वो बल्ले से आता हुआ रन इम्प्रोवाइज तरीके से खेला। गेंद हवा में, थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक, फील्डर पहुंचे और लाजवाब कैच। फरदीन काजी आउट। कामाची यादी देते हो सारी
अंदाज घेतला, फायनलला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, फटका फसला, हवेत राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर राकेश आले त्या ठिकाणी. राकेश यादव यांचं टोपण नाव जॉन्टी आणि काय कॅच पकडली आहे. मी विनंती करतोय सूर्यकांत पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण ISPL ही स्पर्धा खेळला स्टार लेजंड खेळाडू योगेश पेंडकर जो रायगडमधून बिलॉंग करतो, महाड या तालुक्यातून, आणि त्याचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आपण योगेश पेंडकर याला पाहतोय आणि त्याचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. अप्रतिम कामगिरी केली होती ISPL मध्ये. ओवर टू कॉम्बॉक्स. योगेश पेंडकर को भी हम एक्शन में देखने वाले हैं. फाइटर जेट, स्वागत है योगेश आपका. पहला झटका लगा है फरदीन काजी के रूप में. बहुत ही बेहतरीन कैच जॉन्टी द्वारा. भले उनका निकनेम जॉन्टी है, लेकिन जॉन्टी यदि आपका नाम है तो फिर आपको वो स्टैंडर्ड का क्षेत्ररक्षण भी दिखाना पड़ता है यदि आप क्रिकेटर हो तो. और उसी तरीके का क्षेत्ररक्षण, बहुत ही शानदार कैच लपका है उन्होंने. नक्कीच मी मगाशी उल्लेख केला, ज्यावेळेला तुमची क्रॉस आर्म ॲक्शन आहे ते तुम्हाला मलिंगा म्हटलं जातं आणि ज्यावेळेला तुमची फिल्डिंग चांगली होते त्यावेळेला तुम्हाला जॉन्टी म्हटलं जाते. हे आज नाही तर बरीच वर्ष चालत आलंय. एका क्षेत्ररक्षकाने फिल्डिंगला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं आणि त्यानंतर खेळाडूंची नावं पडली. 9 पर 1 नए बैट्समैन क्रीज पर बायत के बल्लेबाज आए हैं. प्रथमेश मात्रे अच्छी तकनीक के लिए जाने जाते हैं. प्रथमेश मात्रे जाने दिया क्योंकि ऑफ स्टंप के काफी बाहर है. अंपायर का वाइड का इशारा. स्कोर बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर. थोड़ी धीमी शुरुआत है. गेंदबाजी अभी तक अच्छी रही है और ज्यादा हाथ खोलने के मौके मिले नहीं है बल्लेबाजों को. और इसी तरह के, हालांकि ये गेंद दिशा ही नहीं, लेकिन अभी तक जैसी गेंदबाजी हुई है, आक्रमण इसी तरह से जारी रहेगा तो फिर ये 66 रनों का लक्ष्य काफी मुश्किल बन सकता है. हो अगदी, म्हणजे त्याचं कारण आहे सिब्बान, त्याचं कारण आहे हा गोलंदाज निकुंज. या दोघांनी थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु वेळ बदलायला वेळ लागणार नाही. दोन्ही टीम चांगल्याच आहेत. इस बार ऑन द राइज बहुत ही कड़क ड्राइव सामने. वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर तैनात, वहां पर 1 ही रन मिलेगा. आत्मविश्वास भरा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे. थोड़ी जगह मिली थी, उसका फायदा उठाने का प्रयास प्रथमेश मात्रे द्वारा. खाता खुलता हुआ सिंगल के साथ प्रथमेश का. टीम का स्कोर अब 11 रन 1 विकेट के नुकसान पर. यहां से और 55 रनों की जरूरत है. अगदी ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आपण पाहतोय NB धनकवडी पुणे एक मोठा संघ आहे. गेल्या काही वर्षात NBची स्पर्धा म्हणा किंवा NB संघ म्हणा हे देखील चर्चेत आहे. अच्छी गेंद इस बार इनसाइड एज, बाल बच गए केतन मात्रे. थोड़ी सी नीची रही थी टप्पा पड़ने के बाद. अंतिम टप्प्यामध्ये काही धावा आल्या. पार्थ पटेल यांनी बऱ्यापैकी धावसंख्येकडे घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांचे गोलंदाज मात्र त्याचा फायदा घेत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे अजयजी. जी हाँ, दबाव बढ़ता जा रहा है बल्लेबाजों पर और दबाव को हटाने की कोशिश कर रहे हैं इस समय केतन मात्रे और प्रथमेश मात्रे. 2 मात्रे इस समय क्रीज पर गेंदबाजी कर रहे हैं निकुंज पटेल. और स्वीप कर दिया है हवा के साथ, बल्कि हवा के विरुद्ध खेला है, लेकिन हवा में खेला था और गैप में. 4 रन मिलेंगे यहां पर केतन मात्रे को. नाव हाय आज संपला आणि धावसंख्या जर पाहिली तर 15 आहे आणि अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत खऱ्या, परंतु 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तर पहिली 2 ओव्हर या त्रिशा 11 टायगरच्या राहिल्या असं म्हणायला हरकत नाहीये. और दोनों टीमों की हम तुलना करें पावर प्ले की तो 15-15 रन ही बने हैं. हालांकि 1 विकेट ज्यादा गवाया था पहले बैटिंग करते हुए त्रिशा 11 टाइगर ने. अब 24 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए NB 11 धनकवडी पुणे टीम को. येणाऱ्या कालावधीमध्ये 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहू शकता भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीची स्पर्धा सुप्रीमो चषक पर्व 11 9 ते 13 एप्रिल 2025 एअर इंडिया ग्राउंड सांताक्रूज मुंबई या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही मानाची स्पर्धा, लाखोंची बक्षिसं आणि इतरही मात्र खूप सारी पारितोषिकं असणार आहेत. यावर्षी विजेत्या संघाला बक्षीस तर मिळणारच आहे. जोडीला 11च्या 11 खेळाडूंना 11 मोटरसायकल बाईक देखील दिल्या जाणार आहेत. सध्या आपण पाहतो 51 मोटरसायकल बाईक असणारी स्पर्धा म्हणजेच केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक आणि प्रेक्षकांसाठी 4 व्हीलर कार
आणि खेळाडूंसाठी देखील 4 व्हीलर कार केतन म्हात्रे आणि जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे मैदानात आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सिब्बान ने दबाव बनाया था पहले ओवर में, हालांकि निकुंज का ओवर भी अच्छा घट रहा था, लेकिन अंतिम गेंद पर बहुत ही बढ़िया स्वीप शॉट देखने को मिला। केतन म्हात्रे द्वारा चौका प्राप्त कर चुके हैं। 5 पर बैटिंग करते हुए केतन इस ओवर की शुरुआत सिंगल के साथ की है बैट्समैन प्रथमेश म्हात्रे ने। प्रथमेश जरूर थोड़ा सा रुक कर खेल सकते हैं, लेकिन केतन हम अक्सर देखते हैं कि आक्रामक बैटिंग करते हैं। तेज तर्रार गेंद, लेकिन लेग स्टंप के थोड़ी सी बाहर निकलती हुई वाइड घोषित करते हुए अंपायर उमेश के ने। अतिरिक्त रनों से बचना होगा। यस, अँगल बनवत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला। ऑलरेडी ते देखील सफल झाले बॅटर सुद्धा आणि त्यामुळे आपोआपच हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय। सिब्बान एका विशिष्ट अँगलमध्ये बॉलिंग करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, वेग चांगला असतो आणि त्याचबरोबर टप्पा ही त्यांची ओळख गेली कित्येक वर्ष राहिलेली आहे, त्यामुळे हे दोघांमधील लढत सुद्धा पाहण्यासारखी असेल। जी हाँ, बहुत अच्छा बैटल है दो बेहतरीन खिलाड़ियों के बीच की ये जंग इस समय। लेंथ बॉल उठाकर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए हैं। गेंद ट्रैवल हो रही है डीप स्क्वायर लेग की तरफ। अच्छा क्षेत्र रक्षण, यहाँ पर फील्डर की तारीफ करनी होगी, रुके नहीं, गेंद का इंतजार किया नहीं उन्होंने, गेंद की तरफ तेजी के साथ पहुंचे और एक ही रन पर सीमित रखा है केतन म्हात्रे को। सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर। हळूहळू काही मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत। ज्या पद्धतीने ही धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी दोघांनी आतापर्यंत केलाय, परंतु प्रथमेश म्हात्रे देखील त्यासाठी ओळखले जातात। मोठे फटके आहेत त्यांच्याकडे। बहुत ही खूबसूरत गेंद, चतुराई भरी गेंदबाजी, पेस परिवर्तन, स्लोवर डिलीवरी जिसको पिक नहीं कर पाए थे बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे। अब 21 गेंदों में 48 रनों की आवश्यकता है। ओहो हो, काय बॉल टाकलाय, वळवलाय, अँगल लेंथ वरून बॉलला टर्न केलंय, पाठवलंय एसटी रक्षकांकडे। कम्प्लिटली बीट काय असताना ते सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळालं। आपल्या वेगाच्या जोरावर मागील 20 वर्ष महाराष्ट्रातील आघाडीच्या गोलंदाजांच्या यादीत सिब्बान हे नाव सुद्धा आहे। राउंड द विकेट से इस बार पुल कर दिया गेंद को। कमाल का शॉट प्रथमेश म्हात्रे के बल्ले से, गेंद मैदान के बाहर, 6 रन। वर आहे या षटकाराने थोडासा दबाव हटवलाय, कारण धावा येत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते आणि त्यावेळेला आलेला हा मोठा फटका, डावातील पहिला षटकार मात्र या ठिकाणी येतोय आणि तो सुद्धा तब्बल 16व्या चेंडूवर येताना पाहायला मिळाला। प्रथमेश म्हात्रे फुंडे उरन के खिलाड़ी है और अक्सर हमने देखा है कि इस टूर्नामेंट में उन्होंने अच्छी बल्लेबाजी की है। हालांकि ऑल इंडिया ओपन लेवल पर यह टूर्नामेंट इस सीजन में हमें पहली बार देखने को मिल रहा है, लेकिन इससे पहले जब ग्रामीण के टूर्नामेंट्स में वो खेले हैं तो वहां पर भी उन्होंने अच्छी बल्लेबाजी की है। रन संख्या आगे बढ़ती हुई 24 रन 1 विकेट के नुकसान पर। 66 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए NB 11 धनकवड़ी पुणे टीम त्विषा 11 टाइगर के विरुद्ध। टाइगर टीम की बल्लेबाजी उतनी अच्छी तो नहीं थी, पहले 5 ओवर में खासतौर पर ज्यादा रन्स बने नहीं थे, लेकिन आखिरी ओवर में आर्यन भोईर के विरुद्ध अटैक किया था पार्थ पटेल ने। 18 रन उस ओवर में आए थे और वहां से एक अच्छा टोटल बना, 65 रनों तक पहुंची टीम। गेंदबाजों ने अभी तक तो कार्य अच्छा किया है, लेकिन और अच्छी गेंदबाजी करने की जरूरत है। यहाँ पर विकेट निकालना होगा मेरे ख्याल से, क्योंकि पार्टनरशिप बनाते हुए नजर आ रही है दो बल्लेबाज और दोनों भी काफी खतरनाक है। यस, आज मुख्य मंच आपण या ठिकाणी पाहतोय, मान्यवरांनी मात्र सजलेला पाहायला मिळतोय। उद्या जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने। आणि आज चर्चा या स्पर्धेची सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते। क्रीडा नगरी मात्र काय ज्या पद्धतीने सजलेली आहे, लाजबाब। आणि माजी केंद्रीय मंत्री चषकाची चर्चा दूर दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण आहे, पहिल्यांदा भारतीय टेनिस क्रिकेटच्या इतिहासात 51 मोटरसायकल बाईक दिल्या जात आहेत, खेळाडूला कार आणि प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा कार। सोपी गोष्ट नाही आहे। जी हाँ, और हर दिन लकी ड्रॉ है दर्शकों के लिए, काफी सारे इनामात है। इस बार बैक ऑफ लेंथ अच्छी गेंद थी, फिर से पुल करना चाहते थे, लेकिन इस बार संपर्क बना नहीं पाए गेंद और बल्ले के बीच में प्रथमेश म्हात्रे। सिब्बान पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। यावेळेला पुन्हा लेंथ वरून बॉलला बाहेर कट केलं आणि पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला। एक षटकार आला खरा, परंतु पुन्हा एकदा सिब्बानने आपल्या गोलंदाजीची लेंथ दाखवली, ताकद दाखवली। चांगला संघर्ष दोन चांगल्या खेळाडूंमध्ये रंगलाय खरा। एका बाजूला बॅटर चांगले आहेत आणि एका बाजूला बॉलर सुद्धा चांगलेच आहेत। 19 गेंदें शेष है, 42 रनों की जरूरत। कदमों का इस्तेमाल, अपने आप को यॉर्क कर लिया वहां पर बैट्समैन ने, लेकिन अच्छा शॉट है उसके बावजूद भी।
सामने ड्राइव करते हुए डीप मिड ऑफ पर सिंगल, और इसके साथ ही सिब्बान का ओवर समाप्त होता हुआ, सिब्बान का कोटा समाप्त हुआ। 2 ओवर में 17 रन विकेट लेस रहे हैं और 3 ओवर के समाप्ति पर स्कोर है 25 रन 1 विकेट के नुकसान पर। वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। बचे हुए 3 ओवर्स में 41 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए NB11 धनकवड़ी पुणे टीम को। 16 मिनट का वक्त लिया गया है पहले 3 ओवर्स के लिए। जय जयकार तर योगेश पेणकर जो महाड रायगडमधून बिलॉंग करतो, वयवर्ष 37, 27 डिसेंबर त्याचा जन्मदिवस। एकंदरीत बराच काळ त्यांनी टेनिस क्रिकेटला दिलेला आहे। स्वतः BE मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच एक चांगलं अभ्यास त्यांनी केला आणि क्रिकेटचा देखील चांगला अभ्यास आहे। माझी मुंबई या टीममधून ISPL सलग 2 वर्ष तो खेळला। योगेश, ISPL ची हवा तर वेगळीच होती, मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषकाची हवा कशी वाटते तुला एकंदरीत इथे येऊन? नाही, खूप वर्ष झाली मी या टुर्नामेंटचं नाव ऐकतोय, कारण मला असं वाटतं आधी ग्रामीण टुर्नामेंट्स व्हायची, ओपनची टुर्नामेंट नव्हती। आम्ही बाईक्स वगैरे खूप म्हणजे नाव ऐकून होतो कपिल पाटील चषकाचा, आणि यावर्षी मला ते ओपन हाफ ठेवलं, त्यामुळे आम्हाला पण संधी भेटली खेळायला। त्याबद्दल आम्ही आयोजकांचा आभारी असेन की ओपनच्या प्लेयर्सना सुद्धा एवढी मोठी आणि सगळ्यात भारतातली सगळ्यात जास्त बाईक असलेली टुर्नामेंट खेळायला संधी दिली। तर ग्राउंड वगैरे खूप छान आहे, आयोजन पण खूप छान आहे, मजा येईल खेळायला। योगेश, आयुष्यातील बऱ्याच टुर्नामेंट तू खेळला असेल म्हणजे मोठमोठ्या, मात्र ही जी स्पर्धा आहे, हे जे व्यासपीठ आहे, तुला कशा पद्धतीचं वाटतं? खूप चांगलं व्यासपीठ आहे आणि आयोजकांनी खूप मेहनत घेतली। ग्राउंडवर बाजूला जे पब्लिकला बसायला वगैरे आणि स्टेज पण खूप छान बांधलं आहे। तर खूप चांगली स्पर्धा आहे। आमचं पण स्वप्न होतं खेळायचं आणि यावर्षी ते आम्हाला खेळायला मिळते। एकंदरीत पहिलं स्वप्न तर तुझं पूर्ण झालंय की या स्पर्धेमध्ये तू पार्टिसिपेट करतोय। दुसरं स्वप्न असेल की 11 बाईक घेऊन किंवा जी एकंदरीत ही स्पर्धेवर नाव करणं, हे एक स्वप्न असेल। तुला स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट, थँक्यू। आणि काही मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत। डायगरवरून इथे दीपेश गीद आणि त्यांचे सहकारी आलेत। थोड्याच वेळात त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। 3 षटकांचा खेळ झालाय, 3 षटक अजूनही बाकी आहेत। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर किरण खोबरे यांना आमंत्रित केलंय। पहिला चेंडू स्वैर घोषित केलाय, त्याला दाद मागितली आहे, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे या निर्णयाच्या विरोधात। आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आले 66। अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे। अजय जी, पहिल्या 3 षटकांच्या खेळाविषयी काय म्हणाल तोपर्यंत? मुझे लगता है कि गेंदबाजों ने बहुत अच्छा कार्य किया है कि बल्लेबाजों को ज्यादा आजादी बरतने नहीं दी है, लेकिन काम उनका खत्म नहीं हुआ है। ठीक, मी विनंती करतोय हरीश भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण दीपेश गीद जे डायगरवरून आले आहेत त्यांचा शुभ सन्मान करावा। इट्स अ फेअर डिलिव्हरी। तदनंतर तेजस पाटील यांनी देखील पुढे यायचंय। DRS का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया विषय 11 टाइगर टीम द्वारा। संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तेजस पाटील यांचा शुभ सन्मान करणार आहोत आणि तन्मय पाटील यांचा शुभ सन्मान आपण हेमंत घरत यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। एक चांगला बॉलर या ठिकाणी पाहायला मिळतोय। मान्यवरांचे सन्मान देखील या ठिकाणी सुरू आहेत। और अब समीकरण धीरे धीरे कठिन होता जा रहा है। बल्लेबाजों को जरूर बड़े शॉट्स खेलने होंगे। 16 गेंदें शेष है, 40 रनों की जरूरत। लालचंद माली यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांत पाटील यांना करतोय। फुलचंद माली हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती हरीश भोईर।
इकडे फटका मात्र खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. मॅच चांगली होते आणि हळूहळू ही मॅच बनू लागलेली आहे, कारण दोन बलाढ्य संघांमधील हा सामना आपल्या भेटीला आलाय खरा. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते त्विषा 11 टायगर, ज्यांनी पहिली बॅटिंग केली, 66चं आव्हान ठेवलं, आणि NB धनकवडी पुणे, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे त्याचा पाठलाग करते खरी. आणि आता केतन म्हात्रे आणि प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 27 धावा. 29 धावा, यस 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किरण खोबरे, बाबळेश्वरचेच गोलंदाज आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातील. व्हेरिएशन त्यांचंही खूप चांगलं आहे, परंतु यावेळेला वाईट बॉल आला अजयजी. फुलचंद माळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण पाहतोय. हरीश भोईर यांच्या शुभ हस्ते. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचं हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दबाव कहीं ना कहीं दोनों तरफ नजर आ रहा है, गेंदबाज पर भी दबाव होगा, बल्लेबाजों पर भी दबाव है, और दबाव को अच्छी तरह से कौन झेलेगा ये देखने वाली बात है. या वेळेला फटका समोरच्या दिशेने गॅपमध्येच खेळलाय, जातोय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. वा वा वा, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. याज्ञिक पटेल असावे त्या ठिकाणी. इकडे ओ हो बचावले, खूप मोठी संधी होती रनआउटची त्या ठिकाणी, परंतु पहिल्या प्रयत्नात बॉल अडला नाही. त्या ठिकाणी गोलंदाजांना त्यानंतर थ्रो केला, तोही डायरेक्ट हिट नाही झाला. एका क्षणार्धात खूप साऱ्या घडामोडी घडल्या अजयजी. जहां बहुत कुछ घटा इस गेंद पर. ये देखिए गेंद खराब नहीं थी, लेकिन हेलीकॉप्टर उड़ाया था स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बॉलर के सिर के ऊपर से. लग रहा था कि चौका बनेगा, लेकिन अचानक से पिक्चर में आ गए फील्डर. निश्चित रूप से उन्होंने बाउंड्री बचाई है और रनआउट का मौका था. यहां पर गेंदबाज का यदि जो थ्रो है वो स्टंप्स पर लगता तो केतन को लौटना पड़ सकता था पेविलियन में. यस, अगदी आरामात जरी चेंडू पकडला जातो तर एक मोठी विकेट येऊ शकली असती, परंतु एक क्रिकेट आहे. किरण यांनी पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय, बॉल चांगला आहे, मोठा फटका नाही आलाय त्याच्यावर. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रविराज यांचा होता, परंतु एक धाव नाही रोखू शकले. यांनी देखील तेच केलंय, कमी गतीचे चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलेत आणि त्यामुळे मोठ्या फटक्यापासून किरण सुद्धा वंचित राहिलेत या ठिकाणी म्हणावं लागेल. धावसंख्या 33 झाली आहे, अजूनही 33 पाहिजेत. और केवल 13 गेंदों का खेल शेष है. 13 गेंदों में 33 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए NB 11 धनकवडी पुणे टीम को. अच्छी गेंदबाजी करते हुए किरण खोबरे सिर्फ 8 रन अभी तक खर्च किए हैं. किरण खोबरे या वेळेला पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तो नाही सक्सेस होऊ दिलाय. अगदी शिर्डीच्या बाजूलाच असणारं बाबळेश्वर नावाचं गाव आहे राहता तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तिकडनं बिलॉंग करतात अमोल डुबे आणि किरण खोबरे हे दोन्ही खेळाडू, आणि या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 9 धावा खर्च केल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 34, आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 12 बॉल आणि 32 पाहिजेत अजय सर. विकेटें काफी हाथ में है, 9 विकेट्स बचे हुए हैं, लेकिन रन बनाने की जो गति है वो काफी धीमी है. 12 गेंदों में 32 रन बनाने हैं यहां से मैच को जीतने के लिए, यानी कि ठीक 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने हैं. करंट रन रेट की यदि हम बात करें तो 8.50 रन प्रति ओवर. अच्छे बल्लेबाज क्रीज पर होने के बावजूद भी जिस तरह से गेंदबाजी की गई है काबिले तारीफ. अच्छे वेरिएशंस दिखाए हैं सभी गेंदबाजों ने. सिब्बान का स्पेल उसमें बहुत ही जबरदस्त था. विकेट जरूर नहीं मिला उनको, लेकिन ज्यादा रन्स नहीं खर्च किए, 17 रन खर्च किए थे. निकुंज का एक ओवर वो भी जबरदस्त रहा था, 8 रन देकर 1 विकेट, और किरण खोबरे के ओवर में मात्र 9 रन आए हैं. तो बड़े ओवर की जरूरत है यहाँ पर. ये मैच का पेनल्टीमेट ओवर, काफी महत्वपूर्ण ओवर रहेगा. इस ओवर में यदि बड़े हिट्स नहीं आए तो फिर मैच को जीतना बेहद मुश्किल रहेगा NB 11 के लिए. मॅच चांगली होईल, कारण निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील तेवढाच दर्जेदार आहे. मोठमोठे खेळाडू याही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे, परंतु समोर त्विषा 11 टायगरने आतापर्यंत थोडासा दबाव निर्माण केला हे विसरून चालणार नाहीये. परंतु एकच विकेट गेली आहे, हा प्लस पॉईंट मात्र NB टीमचा सुद्धा असणार आहे. 12 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे आहेत, मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रे आहेत, त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. समोर जर पाहिलं तर निकुंज यांनी खूप प्रभावित केलं आणि विशेष म्हणजे त्यांची ऍक्शन. या वेळेला फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली आहे थर्ड मॅचच्या दिशेने. फिल्डरला काही बॉल नाही सापडलाय सीमारेषेला. 4. बहुत अच्छा स्ट्रोक, यहाँ पर जगह मिली थी और उसका फायदा उठाते हुए ज्यादा ताकतवर शॉट खेलने का प्रयास नहीं किया, केवल गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए स्लाइस करते हुए बिहाइंड पॉइंट गैप में निकाल दिया केतन म्हात्रे ने. शानदार चौका. इस तरह के शॉट्स की आवश्यकता है, बाउंड्रीज की जरूरत है. पहली गेंद पर बाउंड्री, और पहली गेंद पर जब बाउंड्री आती है तो गेंदबाज सोचने पर मजबूर जरूर हो जाता है, दबाव उसके ऊपर रहता है. और अभी देखना है कि किस तरह से वापसी कर पाते हैं गेंदबाज निकुंज.
प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बाजूने हल्ले प्रति हल्ले होणार आहेत, कारण हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. हो, पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, अचूकतेवर नव्हता. पंच आपल्याकडे वळतायत, कळवतात वाईट बॉल आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे, एकाला धावा बनवायच्यात, एकाला रोकायच्यात. और दबाव में बहुत कम खिलाड़ी ऐसे होते हैं जो निखर कर सामने आते हैं. ज्यादातर खिलाड़ियों को हम बिखरते हुए देखते हैं. बल्ला चलाया था वहां पर केतन ने, लेकिन काफी दूर थी. टप्पा पड़ने के बाद और थोड़ी सी बाहर निकलती हुई विद द एंगल. निकुंज पुन्हा एकदा केतन म्हात्रे यांच्यासाठी यावेळेला बिग हिट केलाय. फटका समोर. केतन म्हात्रे नावाचा डंका भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये का वाजतोय दाखवून देत आहेत. सिक्सर. लाजवाब शॉट, बिल्कुल तीर की तरह सीधा स्ट्रोक खेला है. आगे रखी हुई गेंद केतन के पाले में थी, और उनके पाले में जब गेंद आती है तो फिर कुछ इस तरह से रिजल्ट देखने को मिलता है. बल्ले के बीचों बीच लेकर खेला है बॉलर के सिर के ऊपर से. खूबसूरत छक्का. अभी तक काफी शांत रखा गया था पिछले कुछ ओवर्स में केतन म्हात्रे को, लेकिन अब अपने सही रंग में और सही ढंग में नजर आते हुए केतन म्हात्रे. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. मोठा फटका आलाय. एनबी टीम सुद्धा मॅच मध्ये आली आहे, परंतु काही एखाद दुसरा चांगला बॉल मात्र मॅच मध्ये त्विशा 11 टायगरला सुद्धा आणू शकतो. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. 10 चेंडू 21 धावा. मॅच चांगली सुरू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे आता रंगात येऊ लागलेले आहेत. जोडीला प्रथमेश आहेत. बिग हिट. याही वेळेला बॉल मारलाय. लांब 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 जा, शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सर. ये तो अंतरिक्ष में चली गई थी गेंद, इतनी ऊपर चली गई थी. गजब की हिटिंग, पावर हिटिंग केतन म्हात्रे द्वारा. इससे पहले सामने छक्का जड़ा था, अब की बार वाइड ऑफ डीप मिड विकेट उठाकर खेला है. लेंथ बॉल, और देखिए थोड़ा क्रॉस बैटेड शॉट था, लेकिन बल्ले के बीचों बीच लेते हुए केतन म्हात्रे बेहतरीन बल्लेबाजी करते हुए ही इज ऑन फायर नाउ. अगदी 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अजून आहे. विजय पावले, नितीन माटुंगे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. वलयांकित खेळाडू आहेत कोल्हापूर सांगलीचे. या ठिकाणी आपण पाहतोय केतन म्हात्रे योग्य वेळेला गिअर चेंज करायचा त्यांना बरोबर माहिती, आणि अशा परिस्थिती त्यांच्यासाठी काही नवीन नाहीयेत. आणि उगाच एखाद्या खेळाडूचं नाव होत नाही. घराबाहेर बाईकचं किंवा कारचं शोरूम असंच नाही खोललं, त्याच्यासाठी मेहनत केली आहे, आणि तीच मेहनत या ठिकाणी आता पुन्हा या मॅचमध्ये. कारण प्रत्येक मॅच नवीन असते, प्रत्येक स्पर्धा नवीन असते. प्रत्येक मॅचला तुमची सुरुवात ही 0 पासूनच होत असते. असं नाहीये तुम्ही मागील स्पर्धा चांगली खेळली म्हणून इथे 20 पासून सुरुवात होणार आहे. सुरुवात तर 0 पासूनच होणार आहे, आणि त्यामुळे तुम्हाला हिरो बनायचं आहे तर 0 पासून सुरुवात करावीच लागते. आणि केतन यांनी या मॅच मध्ये ती सुरुवात केली आहे. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र हा चेंडू ठोलावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, आणि केतन मात्र काही आता थांबायला तयार नाहीयेत. आता बॉल आणि केतन, बॉल केविलवाना झाला असेल, बाबा रे हळू मार, एवढ्या पद्धतीचे फटके सुरू झाले. 4. जी हाँ, गेंद की धज्जियां उधेड़ कर रखते हुए इस ओवर में केतन म्हात्रे, और जहां की गेंद वही खेल रहे हैं. इस बार जगह मिली थी, लो फुल टॉस बन रही थी ऑफ स्टंप के बाहर, और केवल दिशा दिखाने का काम किया है. स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही खूबसूरत ये ड्राइव, और गैप ढूंढा, चौका. 4 गेंदों में 21 रन आ चुके हैं इस ओवर में. अगदी यावेळेला देखील थोडासा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर करण्याचा प्रयत्न होता. तिकडनं मात्र खेळला ऑन साईडला, आणि तिकडे मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल अडवेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. केतन मात्र या ओव्हरमध्ये संपूर्णपणे तुटून पडताना पाहायला मिळाले, आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी बॉल बाकी आहेत. 7 रन करायच्यात. 8 9 करायचे आहेत. जी हाँ, 7 गेंदे 9 रन, समीकरण आसान कर दिया है यहाँ पर केतन म्हात्रे ने. लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. यहाँ से गेंदबाज पलटवार कर सकते हैं. विकेट चाहिए, लेकिन इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. 6 रनों का इशारा. एका छोट्याशा प्रेक्षकाने कॅच घेतली आहे. काय नाव आहे? कॅच घेतली आहे, आणि नुसती कॅच घेतली तर इकडे तुम्हाला षटकारामध्ये कॅच घेतली तर कूलर आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी इकडे पर्वणी आहे. आणि केतन म्हात्रे काय बॅटिंग करताना पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. दबाव होता, त्या दबावाला कुठच्या कुठे पाठवलं. छोटेसे प्रेक्षक आले होते. देखिए बाउंड्री लाइन के थोड़ा सा बाहर उन्होंने कैच लपका है, और ये क्या गजब का हेलीकॉप्टर स्ट्रोक केतन म्हात्रे द्वारा. लाजवाब बैटिंग केतन म्हात्रे द्वारा. और जिस बड़े ओवर की मैं बात कर रहा था, वो बड़ा ओवर यहाँ पर आया है NB11 धनकवड़ी पुणे टीम के लिए. मैच अब काफी आसान हो चला है NB11 के लिए. आखिरी ओवर का खेल शेष है, सिर्फ 3 रन दूर है जीत से NB11 धनकवड़ी पुणे. म्हटलं थांबवतोय. इथे आपण पाहतोय माजी मुंबई ISPL टीम मध्ये हा जो संघ खेळला होता त्याचा कर्णधार पद भूषवणारा सांगली येथून बिलॉंग करणारा विजय पावले
इथे दाखल होतोय आणि मी विनंती करतोय यशपालजी माळी यांना आपल्या शुभ हस्ते या लेजंड क्रिकेटरचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा आपण. त्यांना मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मानचिन्ह त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. त्यांच्या समवेत नितीन माटुंगे हे देखील खेळाडू आहेत. त्यांचा देखील यशपाल माळी यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. नितीन माटुंगे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय आणि हेमंत घरत यांच्या शुभ हस्ते ज्यांनी कमाल कॅच घेतलेला आहे, आयवाय कॅच, प्रेक्षकाला कूलर इथे दिलं जाते. आखिरी ओवर में 3 रन चाहिए थे, पहली गेंद डॉट आई है, गुगली के साथ शुरुआत की है नाजिम गुल्ली ने और डीआरएस का इस्तेमाल वहां पर किया गया है. बैटिंग साइड रिव्यू. नाव काय बाबू तुझं? जतीन पूर्ण नाव? जतीन गुरुनाथ माली. म्हणजे मानकोळीचा आहेस? हो. कधीपासून येतोस? रोज. रोज? वा, क्या बात आहे. मग QR कोड कॅर केला की तुम्ही? काय? QR कोड नाही नाही. करून घे, पुन्हा एकदा लकी चान्स मिळू शकतो. हो करतो. आनंद झाला? हो. थँक्यू. खूप खूप छान प्रतिक्रिया दिल्या या बालकाने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. शेवटचा षटक आहे मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर धावांची आवश्यकता, यस योग्य बॉल होता कळवलं जात आहे. 3 धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु गोलंदाजीसाठी गुजरातचा जादूगर नाझिम गुल्ली. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि धाव मात्र तोपर्यंत त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय. सुप्रीमो चषकात, मानाच्या सुप्रीमो चषकात 4 व्हीलर कार आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकणारे खेळाडू आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही है. जी बिल्कुल, ये खेल बड़ा ही अजीब है और काफी अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. इस बार किसी तरह से वो रन चुरा लिया है. गेंद बहुत ही बेहतरीन थी लेकिन सिंगल चुराने में कामयाब बल्लेबाज. 1-1 रन बेशकीमती, 4 गेंदे 2 रन. नाझिम, हो हो, परंतु या वेळेला मात्र बॉल चांगला होता परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बायच्या स्वरूपातील या 4 धावा या मॅचला जिंकलं जात आहे. NB पुणे, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, धनकवडी पुणे. पहिल्या मॅच मध्ये त्यांची चर्चा होणारच आहे कारण विजय त्यांनी प्राप्त केलाय आणि त्विषा 11 टायगर संघांना मात्र अजूनही संधी असणार आहे आणि पाहूया यानंतर काय होणार आहे. दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट दाखवले या ठिकाणी. अजय जी, जहां बहुत ही बढ़िया मैच देखने को मिला लेकिन मैच का पेनल्टी मेट ओवर जहां पर मैच की तस्वीर बदलती हुई नजर आई. दोन्ही टीम पुढच्या लक्षात घ्यायचं आहे, मैदानात कोणी प्रॅक्टिस करणार नाही, डायरेक्ट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम जातील याची नोंद घ्यायची आहे. तर फिल्डिंग करण्यासाठी रेड डेव्हिल्स, अमर साई डिंगडॉंग, आपण डायरेक्टली फिल्डिंगसाठी मैदानात दाखल व्हायचं आहे आणि LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण पाहू शकता कशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. आशिष मेहरोल ज्यांनी 2 षटकं टाकली आणि फक्त 8 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आशिष मेहरोल ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी या केंद्रीय पंचायत राज चषकामध्ये. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना सामनावीर, मॅन ऑफ द मॅच आशिष मेहरोल. केतन म्हात्रे यांनी देखील जबरदस्त खेळी केली आहे. आशिष मेहरोल